आता सोनं आणि चांदी हे शब्द आपल्याला फक्त गाण्यांमध्ये किंवा कवितांमध्येच वापरावे लागतील की काय, अशी शंका माझ्या मनात यायला लागलेली होती. पण तसं काहीही झालेलं नाही. धनत्रयोदशीच्या दिवशी म्हणजे शनिवारी सराफा बाजारामध्ये, ज्वेलर्सच्या दुकानामध्ये महाराष्ट्रभरात प्रचंड गर्दी बघायला मिळाली. आता 1,00,000 पार सोनं गेलेलं असून सुद्धा हे कसं काय घडलं? 2,00,000च्या जवळपास चांदी किलोला आलेली असून सुद्धा हे कसं काय घडलं? या सगळ्याविषयी या व्हिडिओमध्ये आपण थोडंसं समजून घेण्याचा प्रयत्न करूया. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी सुवर्णा. रोज रोज वेगवेगळ्या बातम्या तुमच्यापर्यंत आणत असताना सोन्या चांदीनं माझं लक्ष वेधून घेतलं. ते या करता कारण फक्त स्त्रियांचाच नाही, सगळ्यांचाच वीक पॉईंट आहे सोनं चांदी खरेदी. आणि दिवाळीचे दिवस सुरू आहेत, त्यामुळे दिवाळीच्या दिवसांमध्ये आवर्जून आपण आपल्या पद्धतीनं, आपल्या कुवतीनुसार, ऐपतीनुसार आपल्याला आवडेल तसं सोनं खरेदी करतो, चांदी खरेदी करतो. घरात काहीतरी चांगलं सोन्या चांदीच्या रूपात आलं पाहिजे असा आपल्या सगळ्यांचा कल असतो. पण मागचे 2-3 वर्ष झालंय असं की घरातून सोनं चांदी घेण्यासाठी बाहेर पडायचं असेल तर एक मोठं डिस्कशन आपल्या घरामध्ये होतं. कारण सध्या लाख पार गेलेला आहे चांदीचा भाव आणि सोन्याचा भाव. चांदीचा भाव तर 1 किलोला साधारणपणे 2,00,000च्या आसपास गेलेला आहे आणि सोन्याचा दर हा 1,32,000च्या आसपास 10 ग्रॅमसाठी, म्हणजे 1 तोळा सोनं. तर या सगळ्याविषयी थोडंसं डिटेल आपण समजून घेऊया की इतका रेट असून सुद्धा धनत्रयोदशीला गर्दी कशी काय होते. आपण बघतोय की मागचे 2-3 वर्ष सलग भाववाढ होतीये आणि ती भाववाढ एका विशिष्ट पद्धतीनं होतीये. पण मागच्या वर्षीपासून या वर्षीपर्यंतच्या या वर्षभरामध्ये साधारणपणे सोन्याचे दर हे जवळजवळ 50,000 वाढलेले आहेत. कालचा धनत्रयोदशीच्या दिवशीचा आणि आजचा सुद्धा जो सोन्याचा दर आहे, जळगाव ज्याला आपण सुवर्णनगरी म्हणतो, त्या जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये सोन्याचा दर 10 ग्रॅमसाठी 1,32,000 इतका आहे. आणि जर चांदी खरेदी करायची असेल तर चांदीला 1 किलोचा जो भाव होता तो होता 1,74,000 रुपये. हे धनत्रयोदशीचे रेट आहेत. आता त्या दिवशी सुद्धा सगळ्या बाजारपेठांमध्ये गर्दी कशी काय होती, तर थोडासा दिलासा देणारी घटना घडलेली होती. जर धनत्रयोदशीच्या 1 आठवडा आधीचा जर तुम्ही रेट पाहिला तर तो होता साधारणपणे 1,32,000हून 1,40,000पर्यंत गेलेला. म्हणजे 1,40,000 रुपये, 1,45,000 रुपये असा मागच्या आठवड्यातला शनिवार, रविवार, सोमवारचा रेट होता सोन्याचा. आणि तो चांदीचा जर रेट तुम्ही बघितला तर चांदीचा रेट 1 किलोसाठी 1,92,000, 1,95,000 असा गेलेला होता. मग आठवड्याभरामध्ये दिवाळी जशी जवळ आली तसं घडलं असं की 3 ते 5,000 रुपयांनी सोनं आणि चांदी स्वस्त झाले. आता खरं तर 1,00,000 पार सोनं गेले, त्यामुळे स्वस्त हा शब्द सोन्या चांदीविषयी वापरायचाच नाही. पण त्यातल्या त्यात सोनं आणि चांदी 3 आणि 5,000 स्वस्त झाली आणि याचा परिणाम सगळ्या ग्राहकांवर बघायला मिळाला. आणि त्यामुळे सगळे जे सराफा व्यावसायिक होते, सगळी जी ज्वेलर्स दुकानं होती ती गर्दीनं भरून गेली. कारण थोडेसे पैसे कमी झालेले आहेत. 1,32,000 रुपये सोन्याचा दर आहे आणि चांदीचा 1,74,000 रुपये कालचा रेट. तर मग थोडंसं सोनं खरेदी करता येईल म्हणून ही गर्दी आपल्याला बाजारपेठांमध्ये बघायला मिळाली. आठवडाभर आधी, जसं मी तुम्हाला म्हटलं, पुन्हा एकदा मी ही गोष्ट रिपीट करते की आठवडाभर आधी सोन्याचे दर हे 1,40,000, 45,000, 42,000ला टच करून आलेले होते. आणि त्यामुळे सोन्याच्या दरामध्ये आठवड्याभरात जी 3, 4, 5,000 रुपये स्वस्ताई झाली त्याचा फायदा ग्राहकांनी घेतला. चांदीच्या बाबतीत सुद्धा अगदी सेम तसंच घडलं. 1,92,000 किलोला चांदीचा भाव होता, तो थोडासा 3-4 हजारांनी कमी झाला, 5,000 कमी झाला, 1,74पर्यंत आला. म्हटल्यावर काल चांदी खरेदी कडे सुद्धा ग्राहकांचा कल होता. आता हे झालं दिवाळीच्या पार्श्वभूमीवर. दिवाळीच्या दिवसांमध्ये साधारणपणे कसे रेट असतील त्याचं अनुमान किंवा त्याचं म्हणजे त्याच्याविषयीचा संवाद. पण मागच्या 2-3 वर्षांमध्ये घडलंय कसं हे आपल्याला जाणून घ्यायला हवं, कारण ते थोडंसं विशेष आहे, इंटरेस्टिंग आहे. आपण जर 2023-24च्या दरम्यान सोनं खरेदी केली असेल तर आपल्याला आठवत असेल दर साधारणपणे 65 ते 75च्या दरम्यान होते. म्हणजे मागच्या 22, 23, 24च्या दरम्यान 20-20 हजारांनी प्रत्येक वर्षी सोन्याचा दर वाढलेला आहे 10 ग्रॅमसाठी. अगदी काटेकोरपणे मी तुम्हाला आकडे सांगत नाहीये, पण तुम्ही गणित केलं तर तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल ही गोष्ट की 22, 23, 24च्या दरम्यान 20-20 हजारांनी दर सोन्याचे 10 ग्रॅमसाठी वाढलेले आहेत. पण 2023, 24, 25च्या काळामध्ये घडलंय असं की आपण मागच्या वर्षी जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये जर 10 ग्रॅम सोनं खरेदीला गेलो तर 81,000 रुपये दर होता.
तोच दर आज झालेला आहे 1,32,000 रुपये. म्हणजे साधारणपणे 58 ते 59 हजारांनी सोन्याची किंमत वाढलेली आहे. आत्तापर्यंत जो 20-20 हजारांनी फरक पडत गेला तो नेमका मागच्या वर्षी 24 ते 25 या कालावधीमध्ये 59 हजारांनी वाढलेला आहे. म्हणजे ज्यांनी कुणी सोन्यामध्ये गुंतवणूक केलेली असेल आणि ती म्हणजे एखादा दागिना केला असेल किंवा बिस्किटं घेतली असेल किंवा काही घेतलं असेल आणि ते घरी ठेवून दिलं असेल, तर बघा आज त्या सोन्याची किंमत किती झालेली आहे. आपल्याकडे असलेल्या त्या 81 हजारांनी 10 ग्रॅम घेतलेल्या सोन्याची किंमत आज किती झालेली आहे हे आपण बघू शकतो. आणि हे सगळं आपल्या समोर घडत आहे. आता चर्चा अशी आहे, तज्ज्ञ असं सांगतायत की साधारणपणे सोन्याचे दर 1,32 जे आपण म्हणतोय ते साधारणपणे 2 लाखापर्यंत जातील. पण ह्या सगळ्या शक्यता आहेत. मार्केट जसं वर जातं तसं खाली येतं, त्यामुळे सोन्याचे दरसुद्धा वर खाली होऊ शकतात. पण आज या घडीला सगळे जे ग्राहक आहेत ते सोनं आणि चांदी याकडे एक मोठी इन्व्हेस्टमेंट म्हणून बघत आहेत. आणि फक्त दागिने किंवा फक्त बिस्किट घेणं, फक्त कॉईन घेणं याकडे कल नसून मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट सोन्या चांदीची आभासी रूपामध्ये होऊ शकते का, त्याकडे सुद्धा कल बघायला मिळतो आहे. तर या संदर्भात जळगावचे काही प्रेक्षक असतील, त्यांच्याकडे जर काही चांगली माहिती असेल तर त्यांनीसुद्धा आमच्यापर्यंत पोहोचवावी. आणि या सगळ्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर कसा परिणाम होतो आहे किंवा आंतरराष्ट्रीय घडामोडींचा या दरावर कसा परिणाम होतो आहे, या सगळ्याविषयी काही तुम्हाला आमच्याशी शेअर करायचं असेल, तुम्ही नक्की आमच्याशी कमेंटमध्ये शेअर करू शकता.